अशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ खेळेल पाहूया. 2 षटक 12 चेंडू आणि धावा पाहिजे 25. पहिलाच ट्रायल चेंडू. चांगला एक निर्णय घेतला मी तर मानेल, कारण प्रत्येक गोलंदाज येऊन सुरुवात वाईट न करतोय, तर मग ट्रायल हा वाईट न गेला तर नंतरचा चेंडू चांगला फेकू शकतोय. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं येणारा प्रत्येक गोलंदाज यानं वाईट किंवा नो ने सुरुवात केली. विश्वजित ठाकूर यावेळेला ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. पंचांकडून ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक इनला आपण पाहतोय हर्षद पेंडारी अर्थात बंटी पेंडारी या नावानं त्याची ओळख. अप्रतिम अप्रतिम चेंडू. यावेळेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघते. पंचांनी मात्र इथे दाद घेतली वाईटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र पंचांनी चांगला चेंडू इथे पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं की चेंडू अतिरिक्त बाहेर निघाला. कट्टर चेंडू झाला, शंकाच नाही. वन बाउन्सचा देखील इशारा दिला पंचांनी. गोलंदाज विश्वजित ठाकूर याला अगदी हर्षद पेंडारी समोर अशीच गोलंदाजी करावी लागेल 24 धावसंख्या डिफेन्स करायचे असतील तर. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करतोय विश्वजित ठाकूर. चेंडू पडल्यानंतर इथे उचली घेतोय, यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. हर्षद पेंडारी याला मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवला जातो. इथे मात्र बॅटची कडा लागली, इथपर्यंत आवाज आला. इथे पंचांनी बोट अवकाशाकडे उंचावलं आणि हर्षद पेंडारी एक मोठी विकेट मात्र जाळ्यामध्ये पकडण्यामध्ये यश संपादित केलं ते विश्वजित ठाकूर यानं. आयकॉन प्लेअर म्हणून आपलं माध्यमातून आपण पाहतोय. 25 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करत असताना हर्षद पेंडारी माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ऑन स्क्रीन आपण अभिषेक खातू यांना पाहू शकतोय. चांगलं इथे युट्यूब टेलिकास्टिंग केलं जातोय, शूटिंग केलं जातोय. चांगलं चित्र आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. रोशन म्हात्रे CEO मॅनेजिंग डायरेक्टर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अर्थातच आमचे सतीशभाई पाटील यांचं प्रेम अक्षय पाटील खूप आहे आणि तेवढीच आम्हाला पनिशमेंट देखील प्रेमापोटी मिळते सतीश दादा यांच्याकडून. आमचे कॅमेरामॅन पण चांगलं काम करत आहेत. तिथे निर्णायक मॅच आहे तर अर्थातच सतीश पाटील जिथे तिथे अक्षय पाटील अशी जोडी बनलेली आहे. तर निश्चित सातत्याने प्रचंड प्रेम सतीश पाटील अक्षय पाटीलवर करत असतात. सातत्याने ते आम्हाला स्पर्धेमध्ये नेत असतात. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला इथे संधी देत असतात. आम्हालाच नाही तर प्रत्येकाला इथे संधी देत असतात. तर त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. 40+ अध्यक्ष सतीशजी पाटील आयोजित इथे आपण पाहतोय नोटेड हनुमानपाडा ट्रॉफी 2024 ची स्पर्धा. विश्वजित ठाकूर आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आंतरराष्ट्रीय खेळाडू दिगुडे गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कर आणि नॉन स्ट्राईक इनला योगेश पवार. चांगला चेंडू. काय चेंडू टाकतोय कानाच्या लेवलला टर करेन चेंडू यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये. पंचांना मात्र कठीण झालं या पिचवर अंपायरिंग करणं, तरी देखील त्यांच्यामधली असलेली कौशल्य क्षमता आज मात्र इथं सिद्ध झाली आणि स्वतःला इथं सिद्ध करत असताना दोन्ही पंच. एकीकडे आपण पाहतोय संतोषजी चौधरी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये लल्ला आणि गोलंदाजी मार्गवर आपण पाहतो विश्वजित ठाकूर. काय चेंडू. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय. मोठा फटका खेळून देत नाही, संधी दिली जात नाही. विश्वजित ठाकूर याला माहिती आहे योगेश पवार याची विकेट किती महत्वाची आहे. ज्या पद्धतीने कॉम्प्टन डीकॉक यानं अगदी निर्णायक क्षणी अक्षर पटेल याची विकेट घेतली होती वर्ल्ड कप मध्ये, तसा तिथे मात्र काहीचा प्रयत्न होता. अर्थातच आपण पाहतोय विश्वजित ठाकूर याचा 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक षटक हाताळताना आपण विश्वजित ठाकूर यांना इथे पाहतोय. स्ट्राईक मला वाटतं योगेश पवार आपल्याजवळ ठेवतील कारण हा षटक संपतोय. हा षटक संपल्यानंतर इथून 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. चिंचपाडा संघ अडचणीत सापडलाय. त्याचं एकमेव कारण म्हणजे चांगल्या लाईन लेंथवर केलेली गोलंदाजी. विषय मात्र 6 चेंडू. आता मात्र सचिन तांडेल अर्थातच
टीम ओनर देखील आहे, त्यांच्या खांद्यावरील जबाबदारी सुरुंगपाडा या संघाची. अर्थात सुरुंगपाडा संघाने 3 संघांना सुरुंग लावला आणि या टुर्नामेंटमधून बाहेर काढलं. आता पेन संघाला सुरुंग लावून ते बाहेर काढतील का सुरुंगपाडा संघ, की सुरुंगपाडा संघ या स्पर्धेतून बाहेर होईल, याचं चित्र आपल्याला क्षणार्धात सिद्ध होणार आहे. कारण 6 चेंडू आणि 22 धावा. समोर रणजीपट्टू योगेश पवार हा आपण खेळाडू पाहतोय. सौरभ गांगुली यांच्या समवेत रणजी खेळणारा खेळाडू आज आपण मैदानावर पाहतोय. योगेश पवार, नॉन स्ट्राईकला भूषण म्हात्रे, अर्थातच इथे कर्णधार आहे चिंचपाडा संघाचा. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर क्लास दाखवतोय. तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून पारंगत असलेला खेळाडू योगेश पवार, रणजीपट्टू पहिल्या चेंडूवर हा इथे मात्र येतोय षटकार. जिथे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अर्थातच योगेश पवार एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव, पेन तालुक्यातील मोठं नाव. रणजीपट्टू DY पाटील येथे फिल्डिंग कोच. खूप साऱ्या जबाबदाऱ्या. आज मात्र जबाबदारी आहे 5 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र बॅटची लेग ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार, संजीवनी देणारा चौकार. आता मात्र समीकर येऊन ठेपलंय ते म्हणजे 4 चेंडू 12. 2 ते 3 चेंडू निर्धाव फेकायचे आहेत. आता मात्र भूषण याला फक्त जबाबदारी पार पाडायची आहे, ती म्हणजे साथीदाराची भागीदारी बनवायची. भूषण म्हात्रे, अर्थातच मंदा म्हात्रे मॅडम आमच्या व्हाईस प्रिन्सिपल यांचा मुलगा भूषण म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडवर, आणि स्ट्राईक एंडवर अर्थातच आपण पाहतो योगेश पवार. 4 चेंडू 12 धावा. सबस्क्रायबर वाढलेत, व्ह्यूअर्स वाढलेत, कारण समोरला आहे योगेश पवार. गोलंदाजी मार्कवर सचिन तांडेल स्वतः ओनर इथे आपण पाहतोय, आणि इथे आपण त्यांच्या संघामध्ये विश्वजित ठाकूर. प्रेशर प्रेशर प्रेशर, इट इज कॉल ॲज क्रिकेट. 4 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार समोरच्या दिशेनं, दुसऱ्या चेंडूवर ग्लान्सच्या माध्यमातून चौकार. काय करावं, अगदीच इथे मात्र मनोबल वाढवत असताना विश्वजित ठाकूर, सचिन तांडेल काय करू आणि काय ठेवू आणि कुठे गोलंदाजी करू हा प्रश्नचिन्ह. चांगली चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. बाउन्सर इथे अटॅक केला जातोय. 3 चेंडू 12. पंचांनी एक वॉर्निंग दिलेली आहे. जास्तीत जास्त 2 मला वाटते बाउन्सर अलाउड असतात एका षटकामध्ये. एक तर आता इथे बाउन्सर फेकला गेलाय. 3 चेंडू 12. व्ह्यूअर्स वाढलेत, सबस्क्रायबर्स वाढलेत, प्रेक्षक देखील वाढलेत. तेवढं चांगलं प्रेम देखील सतीशभाई पाटील यांच्या प्रती वाढले, कारण स्पर्धा मात्र इथे उंची गाठतोय, विशिष्ट अशी उंची गाठतोय. तालुक्यातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तालुक्यातील एक चांगले आयोजक नियोजक म्हणून सतीशभाई पाटील 40+ अध्यक्ष यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. योगेश पवार याचा पॉवर इथे दाखवतोय, धडाका दाखवतोय आणि ठोकलाय. आला स्लॉट. चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडू याला निर्धाव फेकावे लागतील. आता मात्र सचिन तांडेल याला विचार करायला भाग पाडतो योगेश पवार. इथे मात्र मॅच फिनिश होतोय की काय असं वाटत असताना एक धाव घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, धाव घेतली जाणार नाही, कारण योगेश पवार स्ट्राईक आपल्या जवळ ठेवणार. 1 चेंडू 4 धावा. डोळ्यांचं पाडणं फेरणारी स्पर्धा आपण पाहतोय. सतीश पाटील
40+ संस्थापक अध्यक्ष पेन तालुकाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा नोटेड हनुमानपाडा ट्रॉफी 2024 मध्ये निर्णायक सामना. एक चेंडू 4 धावा, हृदयाचे ठोके वाढवणारा, भिवया उंचावणारा आणि या स्पर्धेची शोभा प्रतिष्ठा वाढवणारा हा सामना. एक चेंडू 4 धावा. स्ट्राईक इनला रणजीपट्टू योगेश पवार, गोलंदाजी मार्कवर स्वतः ओनर संघ मालक इथे सचिन तांडेल. एक चेंडू 4 धावा. काय घडणार, काय बिघडणार, अगदी थोड्या वेळात या निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला हा हनुमानपाडा गाव आणि हनुमानपाडाचा ऐतिहासिक हा मैदान. याच मैदानावर आता एक चेंडू 4 धावा. पावसाची हजेरी लागते, लागेल का चौकार की मिळेल विकेट की जिंकेल चिंचपाडा की जिंकेल इथे मात्र संदीप सचिन तांडेल्याचा संघ. इथे मात्र गरज नव्हती. चेंडू आहे 9. उघडा डोले बघा नीट, या चेंडूवर फ्री हिट आहे पण एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. फ्री हिटचा फायदा आहे. इथे मात्र गोलंदाजानं चूक केली कारण फ्री हिट आहे. जरी झेल पकडला तरी आरामात 2 ते 3 धावा होण्याची संधी. इथे गवतात जर बॉल गेला सापडला नाही तर काढतील तेवढ्या धावा. डेड बॉल नाही, लक्षात घ्या. स्पर्धेचा महत्वाचा नियम. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला रणजीपट्टू योगेश पवार, गोलंदाजी मार्कवर सचिन तांडेल, सुरुंगपाडा. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने एक धाव आली. दुसरी धाव. काय होईल, काय होईल, काय बिघडेल. एक धाव तर घेतली, इथे काय होईल. इथे आपण मात्र पाहतोय की सुरुंगपाडा संघानं चिंचपाडा संघाला लावला सुरुंग आणि इथे विजय मिळवलेला आहे. सुरुंगपाडा संघाला